उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत जरांगेंनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे। अपशब्द वापरले असल्यास दिलगिरी व्यक्त करतो असं जरांगे पाटलांनी म्हटलं। माझ्याकडून अपशब्द बोलले गेले असतील तर ते शब्द मी मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली। दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल। म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या। मात्र हे खरे आई बहिणीला मानतो, जनतेला मायबाप मानले आणि जर त्या अनावधानानं त्या उपोषणाच्या त्या याच्यामध्ये चिडचिड असती जर गेला असेल तर आई बहिणीला मानतो म्हणल्याच्या नंतर त्यांनी तो विधानसभेच्या पटलावर अधिवेशनात घेतला तो विषय की छत्रपतींच्या विचारात छत्रपतींच्या काळात असं होतं का, तर आई बहिणीवरून बोललं जातं का, तर मात्र मुख्यमंत्री साहेबाला किंवा त्यांना बोलण्यात किंवा मला तर वाटतच नाही मी त्यांना बोललो असेल, सरकारला म्हणलो असेल, तरीही पण आई बहिणीचा विषय आला म्हणल्याच्या नंतर त्या अनावधानानं माझ्याकडून आलंच मी ती शब्द मागे घेतो, दिलगिरी पण व्यक्त करतो, पण हटत नाही। ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय सगळ्या सोयीचं आम्ही 1 इंच सुद्धा हटत